नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रयत ब्राईट LED बल्ब बनवण्याची कार्यशाळा वीर वाजेकर महाविद्यालय येथे संपन्न। रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय फुंडे येथे 7 जानेवारी 2025 रोजी रयत ब्राईट LED बल्ब बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली। महाविद्यालयाच्या इन्क्युबेशन सेल आणि IT व भौतिकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना LED बल्ब तयार करण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणे आणि ऊर्जा कार्यक्षम प्रकाश योजनांना प्रोत्साहन देणे हा होता। कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आमोद ठक्कर यांच्या प्रेरणादायी संदेशाने झाले। त्यांनी रयत ब्राईट LED बल्बमागील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि ऊर्जा कार्यक्षम प्रकाश योजनांचे फायदे उलगडून सांगितले। दीर्घायुष्य, उच्च कार्यक्षमता, पर्यावरणपूरकता, टिकाऊ गुणवत्ता, शून्य अल्ट्राव्हायोलेट उत्सर्जन आणि डिझाईन लवचिकता यासह ग्रीन एनर्जीच्या संकल्पनेला पाठबळ देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले। कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशी येथील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर परेश गायकर उपस्थित होते। त्यांनी LED तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती देत पारंपरिक प्रकाश योजनांच्या तुलनेत LEDचे कार्यक्षमतेतील आणि पर्यावरणीय फायद्यातील उत्कृष्टत्व स्पष्ट केले। प्रत्येक सहभागीला LED बल्ब तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व घटकांचे किट देण्यात आले। डॉक्टर गायकवाड यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी LED बल्ब तयार करण्याच्या टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पूर्ण केली। सहभागी विद्यार्थ्यांना गटागटाने विभागून प्रत्यक्ष बल्ब तयार करण्याची संधी देण्यात आली। या हँड्स ऑन सत्रामध्ये सर्व गटांनी यशस्वीरित्या LED बल्ब तयार केले आणि त्यामुळे त्यांना तांत्रिक कौशल्यासोबतच प्रत्यक्ष अनुभवही मिळाला। कार्यशाळेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी तयार केलेले LED बल्ब सादर केले। या उपक्रमात 70हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला। इन्क्युबेशन सेलचे प्रमुख डॉक्टर गुरमीत सी वाधवा, श्री अर्जुन पाटील, कुमार आचल बिनेदार यांच्या उपस्थितीने या कार्यशाळेचे यश अधिक वाढले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, उरण।